एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीणसह अनेक लोकप्रिय योजना सुरू करण्यात आल्या होत्या। यामधली आनंदाचा शिधा ही योजना निधीअभावी बंद झाल्या जमाय, तर आता मुख्यमंत्री माझी शाळा योजना बंद होणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या योजनांना जाणून बुजून कात्री लावली जाते का असा आरोप होतो। बघूयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। फक्त लोकांचा वापर करून हे आता लोकांना विसरलेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत ही भूमिका सरकारची आहे। एकनाथ शिंदेंनी 73 योजना काढल्या होत्या, त्या 73 पैकी 3 सुद्धा सुरू नाही। उद्धवजी, तुमचं सरकार हे गतिशील सरकार नाही तर स्थगिती सरकार होतं। आधी 1 रुपयात पीक विमा योजना बंद, मग आनंदाचा शिधा योजनेवर टाच, आणि आता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना ही बंद होण्याच्या मार्गावर आहे। फक्त लोकांचा वापर करून हे आता लोकांना विसरलेले आहेत। इलेक्शन संपलं की विषय संपला, नाही तर दुसरे कारण असू शकतं की आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दामून नको असाव्यात, कारण या योजना आणत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेसाठी बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता। ते स्वतः त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते। मग या योजना अशाच चालू राहिल्या तर एकनाथ शिंदे साहेबांचं नाव अजून मोठं होईल असं कदाचित भाजपच्या काही नेत्यांना वाटत असावं। या 2 प्रमुख कारणांमुळे या सर्व योजना बंद केल्या। एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर तो कशासाठी घेतला याची मला कल्पना नाही, परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत ही भूमिका सरकारची आहे। शिवभोजन थाळी काही मंडळींनी सांगितलं होतं की बंद होणार, पण शिवभोजन थाळी कुठेही बंद होत नाही आणि होणार नाही। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना डिसेंबर 2023 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना सुरू करण्यात आली होती। राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास, त्यांचं आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याचा उद्देश यामागे होता। मात्र एका शैक्षणिक वर्षामध्ये राबवण्यात आलेली ही योजना नोव्हेंबर उजाडला तरी राबवण्यात आलेली नाही। तर मुख्यमंत्री माझी शाळा योजना बंद होणार नाही असं स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागानं दिलं। या शैक्षणिक वर्षात मुख्यमंत्री माझी शाळा योजना टप्पा 3 राबवण्यासाठीचा प्रस्ताव, 29 ऑगस्ट 2025 रोजी शिक्षण विभागाचा प्रस्ताव। शासन दरबारी लवकरच या विषयावर निर्णय घेतला जाणार। मुख्यमंत्री माझी शाळा योजना बंद होणार नाही। नवीन उपक्रमांसह अभियान राज्यभरामध्ये राबवलं जाईल। आपल्या शेतकऱ्यांवर जी आसमानी सुलतानी कोसळली त्याच्यामुळे 32,000 कोटी रुपये आपल्याला वाटावे लागतात। आता हे सुद्धा पैसे जे आहेत, लाडकी बहीण असेल किंवा शेतकऱ्यांची मदत करतोय त्या माध्यमातून ह्या गोरगरिबांच्याच घरामध्ये आता हे बघा ना, 45 आणि 30-32 म्हणजे किती झाले? आता हे 70-73,000 कोटी झाले। तर एवढं सांगतो की पुढच्या वेळेला आपण तर नक्की विचार करू आनंदाचा शिधा वगैरे। शेवटी सरकार चालवत असताना प्राधान्याचे विषय कुठले, परत पहिला आत्ता प्रायोरिटी काय आहे याचा विचार करून सरकार नियोजन करत असतं। आज शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत आहे, मग त्यापेक्षा मोठी प्रायोरिटी आहे का? शेतकऱ्याची शेतीच्या शेत्या उद्ध्वस्त झाल्यात, गुरंढोरं त्या ठिकाणी नष्ट झालेत, गोटे उद्ध्वस्त झालेत। आज शेतकऱ्याला जगायचा कसा प्रश्न आहे। अशा वेळेला शेतकऱ्यासाठी जर काही त्या ठिकाणी मोठं पॅकेज दिलं असेल तर थोडाफार ताण तिजोरीवर येतो। मला वाटतं पुन्हा सगळ्या गोष्टी सुरळीतपणे हे सरकार निश्चित सुरू करेल। एकनाथ शिंदेंच्या आणखी एक योजना बंद पडल्यानं शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी टोला लगावला। सोबतच शिंदेंनी सुरू केलेल्या 8 योजना बंद झाल्याचा दावाही दानवे यांनी केलाय। सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारनं आपल्या सहकाऱ्यांच्या निर्णयावर पुल्या मारल्यात। आमच्यातून गेलेले कटप्रमुख मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री उडताना पाहायला मिळतात। आनंदाचा शिधा बंद, माझी सुंदर शाळा बंद, 1 रुपयात पीक विमा बंद, स्वच्छता मॉनिटर बंद, 1 राज्य 1 गणवेश योजना बंद, लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप बंद, योजना दूत योजना बंद, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही देखील बंद। योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे अशी टीका अंबादास दानवे यांनी केली। माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुरू केलेल्या योजना तर जवळपास बंद पडत आहे। लाडकी बहीण योजनेचं सुद्धा मला असं वाटतं जी संख्या आधीची होती ती आता 50% आली आणि येणाऱ्या काळात ती आणखी 5-10% येईल अशा प्रकारची स्थिती आहे। आनंदाचा शिधा बंद झालेली,
एकनाथ शिंदेंनीच नरेंद्र मोदींच्या 73व्या वाढदिवसानिमित्त नमो अशा काही 73 योजना काढल्या होत्या. ह्या 73 पैकी 3 सुद्धा सुरू नाही आहे. अंबादासजी दानवे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काय काय बंद केलं होतं जरा आठवून बघा. मुंबई मेट्रो कारशेडला कुणी स्थगिती दिली होती? उद्धव ठाकरेंनी स्थगिती दिली होती. कोस्टल रोड कुणीच थांबवला होता? उद्धवजींनी थांबवला होता. समृद्धी महामार्ग कुणी थांबवला? उद्धवजी ठाकरेंनी थांबवला. मराठवाडा वॉटर ग्रिड कुणी बंद केली? उद्धवजींनी बंद केली. उद्धवजी, तुमचं सरकार हे गतिशील सरकार नाही तर स्थगिती सरकार होतं आणि देवाभाऊंचं सरकार हे गतिशील सरकार आहे. ही यादी अंबादास दानवे यांनी उघड्या डोळ्यांनी वाचली पाहिजे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, आनंदाचा शिधा योजनेसह अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली होती. निवडणुकीनंतर महायुती पुन्हा सत्तेवर येत्याच आर्थिक चणचणीमुळे अनेक लोकप्रिय योजनांना कात्री लागण्यास सुरुवात झाली. सध्या लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज यांसह काही मोजक्याच योजना सुरू आहेत. यामुळे एकनाथ शिंदेच्या योजना कुणाला नको झाल्यात हा सवाल सध्या उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.